आज जेवायला काय बनवलंय? हा काही मला तर काय उन्हान दिसना. हा दिसलं वांग्याच भरीत आमच्या आईने. आम्ही आत्ताशी आलोय रानातनं जाऊन. मग म्हणलं आईला म्हणलं ते आंघोळ राहू दे पहिली, जेवाय कर बाबा. मग आईने आपलं पाडदिशीने बनवले काहीतरी जेवायला. होय वांग्याचं भरीत, हां चपाती, ओ अजून टोमॅटो चिरायचं आहे, हां काकडी चिरायची आहे, ह्याच्यात टाकायला होय. अजून बाकी आहे खायला. होय अजून बाकी आहे मस्तपैकी. काय आम्ही आत्ताशी आलोय, गुरांचं झाडून बिडून काढलं सगळं, गुरांना खायला वेळेला टाकलं. शेरे शेरवाडा आली. कुठं गेला शिरी तर काय मला ह्या मोबाईलमध्ये बी दिसाना. कुठं बसलाय काय माहिती, काहीतरी बसलाय. ती गोल उठला. इथं वाघ आहे आमचा. अहो लई इंटरनॅशनल आहे. तिथं ज्वारी वाळाय घातली या, ती उघडायची सांगतोय काय आम्ही आत्ताच रानात ना आले. मस्तपैकी खड्यात पाणी नाही, ते वाळून द्यायचं आहे आज पूर्णपणे. बॅलर बिलर भरलाय, ही वाळून दिलं का नाही मग काय होईन त्याच्यावरती. आता कागद आणला की त्यात टाकता येईन. गोट खुडल्यात बरं का, पण थोडं थोडं राहिलेत अजून. मस्तपैकी चाललंय नियोजन आपलं. होय मला साधंच आवडतं, पण असलं भारी आई करते ना तू, माझं लय अवघड आहे. कारण की मला तर नाही वाटत बायको जेवणाबाबत तरी टिकन म्हणून बाबा, खरं सांगायचं म्हणलं तर. हो मला इतकं म्हणजे काय सांगू आहे, तुझ्या हाताची इतकी सवय झाली. विषय हार्ड आहे. म्हणून तर मी म्हणत असतो, पप्पा म्हणतात तुझ्या हाताखाली जेवणाबाबत तरी म्हणजे बायको चालणार नाही तुला. म्हणजे मला चवच आवडायची नाही माहिती आहे का. म्हणजे मी ही स्पष्ट बोलतो. आईने एवढं साधं मला इतकी भूक लागली ना आता. मग अशी चक्रत होतं मला. मी आईला म्हटलं आई आपल्याला झटकीपट काहीतरी बनव गड्या. आईने मला कांद्याची आपलं काय ती कांदा टोमॅटो काकडी चिरून दिली या. मस्तपैकी वांग्याचं भरीत भाजलं शिगडीव आणि त्याल मीठ मसाला कालवला आणि डायरेक्ट चपाती बरोबर दिलं. तिने मला चपाती बिना तेलाची दिली आहे. आजारी आहे त्याच्यामुळं तेलकट बिलकट काय नाही, पण तरी चालू आहे माझं खाणं. काय खरंच लाजवाब गाड्या, खरंच लाजवाबच. तुझा विषयच साधा तांब्या भरून घेणं झालं नाही, नुसता साधा तांब्या भरून. हे काय बाटली आहे माझ्याकडं थंड पाण्याची. म्हणलं का ती बी नाही झालं. मस्तपैकी तू जेवण आहे. हा नाही रे, काम आहे अजून. आपल्याला लसणाची आणि शेंगदाण्याची चटणी करायच्या, 2 चटण्या करायच्यात. कारण काय होतंय रानात आता कामं बिमा चालणार आहेत, खतं बिकतं पांगवायची, त्याच्यामुळे आपल्याला रानात जेवायला लागणार आहे. मला मिरच्या करायच्यात नाही, मिरच्या आहेत पण आता व्हायचं एवढं. कालच्या त्या पापड्या तळलेल्या त्यात खीर सांडली ती साधारण. शेट यार, बरं जाऊ द्या. कुरकुरो बी होते आपल्या बरोबर खायला. चला मंडळी, मी जेवतोय, तुम्ही पण तुमचं जेवण झालंय नाही झालंय हे मला असं लागतंच. मला त्याशिवाय माझं पोट भरत नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, मला कालवण भाकरी जरी असलं तरी चालेल, पण ते आईच्या हातचं पाहिजे. मला दुसऱ्याच्या घरी गेलं मला पोटच भरत नाही. मी घरी आल्यावर बी जेवतो परत. आईशिवाय सगळी तसली म्हणजे मला नाही हो जुळत, बाकी नाही काय विषय. नाही सगळी तसली. तर कुणाच्या घरी किती जेवा, किती तासभर जेवत बसा पण कधीच नाही पोट भरायचं. सगळी तसलीच आहे. चालायचं आहे आता काय करायचं, नाही भरत म्हणलं नाही. एक नंबर मस्त फॅन्टॅस्टिक. जेव आता करते भाजून का, आहे का? चालतंय. काय मित्रांनो, जेवण बिवण करतो आता मस्तपैकी. परत आपल्याला रानात जायचंय. रानात काय पप्पा म्हटले आपले तिकडची ज्वारी काढायची आली का ती बघ, मग आपण काढायला चालू करू. मग ती वैरण आणायची. आंब्याला आंब राहिल्या, खुड्यात बिडत बसत नाही, पाखरांनी खाल्ला मग काय करायचं, नुसतं काढायचं आणि बांधून आणायचं गुरांना होईल. पप्पा म्हटलं आंब बिंब्याला आंब आहेत का ती बघ आधी, नाहीतर गाव जायचं आणि मग तू जायचा, तसलं काय करू नको. गेल्या वेळेस तसंच झालं. आपली चेहरा असते बस झालं. त्याच्यामुळं मस्तपैकी चला जेवण करतो आणि निघतो. चालतंय. बाय बाय.